GMC सोलापूर भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूरमध्ये ही भरती निघाली आहे आणि सर्व जे पद आहे चतुर्थ श्रेणी संवर्गाचे हे पद आहे, गड्ड संवर्गातले हे सर्व पद आहे आणि सर्व पदामध्ये शिक्षण यामध्ये 10वी पास लागते। यामध्ये शिपाईचे सुद्धा पद असणार आणि विविध काही प्रकारचे पद आहेत ते सुद्धा पुढे तुम्हाला सांगणार आहे। तर या भरतीमध्ये जे चतुर्थ श्रेणीचे यामध्ये जागा आहे तर या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येणार आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर या भरतीमध्ये GMC मध्ये, ठीक आहे। तर यामध्ये ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरणे चालू झाले 22 ऑक्टोबर 2025 पासून आपले फॉर्म भरणे सुरू झाले आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरणे चालू झाले तर 22 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू झाले आणि हे जाहिरात याच्या अगोदर सुद्धा आपण व्हिडिओ टाकले होते। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूरची भरती निघाली आहे म्हणून आणि त्याचबरोबर 12 नोव्हेंबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे, एक लक्षात ठेवा, कारण की 12 ऑक्टोबर पासून फॉर्म चालू झाले आणि 12 नोव्हेंबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे संपूर्ण जाहिरात आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर या भरतीची। तर 10वी पास यामध्ये शिक्षण लागते आणि वयोमर्यादा आपण विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत या भरतीमध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आल्या सर्व कॅटेगरीसाठी आणि SC/ST कॅटेगरीचे जर असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। तर बघू शकता श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा 2025 गड्ड चतुर्थ श्रेणी संवर्ग पद भरती। त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तर हे संपूर्ण जाहिरात आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर या भरतीची, ठीक आहे। तर यामध्ये सर्वच प्रकारचे पद आरक्षणानुसार सुद्धा यामध्ये पद आहे, एक लक्षात ठेवा। तर या भरतीमध्ये फक्त आपल्याला 10वी पासवरच फॉर्म भरता येते मुलांना आणि मुलींना आणि आपलं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर सरकारी नोकरी आहे। तर यामध्ये जे पगार भेटणार आहे 15,000 ते 47,600 पर्यंत आपल्याला पगार भेटणार आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर या भरतीमध्ये, ठीक आहे। तर आता यामध्ये कोणकोणते पद आहे तर ते पद मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो आणि त्यासाठी पात्रता शैक्षणिक पात्रता ते सुद्धा तुम्हाला दाखवून देतो। बघू शकता तुम्ही गट ड चतुर्थ श्रेणी संवर्ग रिक्त पदांचा तपशील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर कक्ष सेवकचे यामध्ये 123 जागा आहे। संवर्ग बघू शकता गड्ड संवर्ग आहे, पगार 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणार आहे। त्यानंतर बाह्य रुग्ण सेवकचं पद आहे, यामध्ये पगार 15,000 ते 47,600 पर्यंत 9 जागा आहे। त्यानंतर शिपाईचं पद आहे गड्ड संवर्गातला, पगार 15,000 ते 47,600 पर्यंत 30 जागा यामध्ये असणार आहे। बाळीच्या यामध्ये गड्ड संवर्गातला पद आहे 15,000 ते 47,600 पर्यंत पगार, 1 जागा यामध्ये। पंप सहवर्तीच्या यामध्ये 1 जागा आहे, पगार 15,000 ते 47,600 किरण सेवकचा यामध्ये 1 जागा आहे। प्रयोगशाळा सेवकचा यामध्ये 2 जागा आहे। चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याच्या 2 आहे। रुग्णपट वाहकच्या 1 जागा आहे। सहाय्यक स्वयंपाकीच्या 30 जागा आहे। परिचारिका जेवण विभाग सेवकच्या 30 जागा आहे। भांडार सेवकच्या 2 आहे। पोस्टमॉर्टम रूम परिचरच्या 2 जागा आहे। तर टोटल 145 जागा यामध्ये आहे, एक लक्षात ठेवा। तर हे संपूर्ण जाहिरात आहे आणि हे सर्व जे पद आहे हे सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे पद गड्ड संवर्गातले हे पद आहे आणि त्याचबरोबर यामध्ये सर्व पदामध्ये जे शैक्षणिक पात्रता लागते तर ते फक्त 10वी पास यामध्ये लागते। सर्व पदामध्ये 10वी पास लागते। बाकी बघू शकता तुम्ही या ठिकाणी जे सहाय्यक स्वयंपाकीचा यामध्ये 10वी पास तुम्ही पाहिजे आणि त्याचबरोबर यामध्ये तसेच कमीत कमी 1 वर्षाचे नोंदणीकृत व्यवसाय धारकाचे स्वयंपाक येत असल्याचे अनुभव प्रमाणपत्र अनिवार्य आहे सहाय्यक स्वयंपाकी पदामध्ये आणि बाकीचे सर्व पदामध्ये फक्त 10वी पास लागते। परिचारिका जेवण विभागमध्ये 10वी, भांडार सेवकमध्ये 10वी पास, औषध वितरण सेवकमध्ये 10वी पास, पोस्टमॉर्टम रूम परिचरमध्ये सुद्धा 10वी पास। तर ह्या सर्व पदामध्ये 10वी पास या ठिकाणी लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बघू शकता तुम्ही कॅटेगरी वाईज यामध्ये जागा दिलेल्या आहेत। तर कोणकोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत ते तुम्हाला पुढे दाखवणारच आहे। तर आता आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर या भरतीमध्ये आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, या भरतीमध्ये आपलं पेपरच्या बेसवर सिलेक्शन होणार आहे। आपला पेपर घेतला जाणार आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता असते आणि गणिताचे 25 प्रश्न, त्याचबरोबर मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। अशा प्रकारे आपल्या यामध्ये 100 मार्काचा पेपर असणार आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर या भरतीमध्ये, ठीक आहे। तर पेपरच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे। 90 मिनिटाचा टाईम आपल्याला पेपरसाठी भेटणार आहे आणि पेपरच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे। फीचा जर विचार केला तर खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फी आहे आणि मागास वर्गासाठी 900 रुपये फी ठेवण्यात आली आहे।
तर आता GMC सोलापूरमध्ये कॅटेगरी वाईज किती जागा आहे, SC ST OBC WS ST BG ओपन SBC SCBC अशा किती जागा आहेत, तर ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो. बघू शकतो तुम्ही या ठिकाणी. तर SC कॅटेगरीच्या जागा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर आता यामध्ये तुम्ही बघू शकता संवर्गाचा जे नाव आहे कक्षसेवक आहे. पगार 15,000 ते 47,600 पर्यंत 123 जागा आहे यामध्ये. तर अनुसूचित जातीच्या ज्या सर्वसाधारणसाठी ज्या जागा आहे ह्या 2 जागा आहे. बाकीच्या सुद्धा आहे सर्वसाधारण, महिला, दिव्यांग, माजी सैनिक, खेळाडू, अनाथ, त्याचबरोबर पदवीधर, अंशकालीन कर्मचारी, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त हे सर्व आहे. पण आपण या ठिकाणी सर्वसाधारण तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर पहा, अनुसूचित जातीच्या ज्या जागा आहे सर्वसाधारणच्या 2 जागा आहे, अनुसूचित जमातीच्या 2 जागा आहे, विजा अची 2 जागा आहे, भज ब च्या 1 जागा आहे, भज क च्या 1 जागा आहे, भज ड ची 1 जागा आहे, इतर मागास प्रवर्गाच्या 7 जागा आहे, विशेष मागास प्रवर्गाच्या 1 जागा आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकच्या 30 जागा आहे, सामाजिक आणि शैक्षणिक मागास संवर्गाच्या 30 जागा आहे आणि अराखीवच्या 43 जागा यामध्ये रिक्त आहे. त्यानंतर जे पद आहे बाह्य रुग्ण विभाग सेवकचं पद आहे. तर यामध्ये बघू शकता अनुसूचित जातीची एक आहे, अनुसूचित जमातीची 1 जागा आहे, भज क ची यामध्ये 1 जागा आहे, इतर मागास प्रवर्गाच्या 2 जागा आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकाच्या 2 आहे, सामाजिक आणि शैक्षणिक मागास संवर्गाच्या या ठिकाणी 2 जागा आहे आणि अराखीव यामध्ये नाही आहे, एक लक्षात ठेवा. तर त्याचबरोबर पहा संवर्गाचं जे नाव आहे हे शिपाईचं आहे. तर शिपाईमध्ये जर आपण पाहिलं तर शिपाईमध्ये अनुसूचित जमातीची 1 जागा आहे आणि त्याचबरोबर जे आहे या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकची 1 जागा आहे, सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गाच्या 1 जागा आहे आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता माळीचं पद आहे, माळीमध्ये ज्या जागा आहे अनुसूचित जमातीची 1 जागा आहे. त्यानंतर मग फक्त 1च जागा अनुसूचित जमातीची. त्यानंतर बघू शकता पंप सहभरतीचं पद आहे, यामध्ये 1 जागा आहे आणि ते सुद्धा फक्त भजबसाठी 1 जागा आहे. त्यानंतर जे पद आहे किरण सेवकचं पद आहे, यामध्ये सुद्धा अनुसूचित जमातीची 1 जागा आहे, यामध्ये फक्त आहे. त्यानंतरचं जे पद आहे हे प्रयोगशाळा सेवकचं आहे, प्रयोगशाळा सेवकमध्ये भजबची 1च जागा आहे. त्यानंतर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची अनुसूचित जमातीची यामध्ये 1 जागा आहे आणि विजाची 1 जागा यामध्ये आहे. त्यानंतरचं जे पद आहे प्रयोगशाळा सेवकचं पद आहे, यामध्ये अनुसूचित जातीची 1 जागा आहे प्रयोगशाळा सेवकमध्ये आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता फक्त 1च जागा आहे यामध्ये सहाय्यक स्वयंपाकीची, यामध्ये अनुसूचित जातीची 1च जागा आहे सहाय्यक स्वयंपाकीची. त्यानंतर बघू शकता अनुसूचित जमातीची सुद्धा 1 आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्ही सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गाची सुद्धा 1 जागा आहे, ठीक आहे. त्यानंतर परिचारिका जेवण विभाग सेवकच्या यामध्ये जागा बघू शकता. त्यानंतर भांडार सेवकचं पद आहे. त्यानंतर बघू शकता पोस्टमॉर्टम रूम परिचरचं पद आहे. तर हे काय पद यामध्ये आहे एक लक्षात ठेवा.